खामगावचा तो शेतकरी पुत्र अखेर देशसेवा करणारच. हायकोर्टाने दिला न्याय. CRPF मध्ये नोकरी मिळणार. शरीरावरील जन्मजात डागामुळे दैनंदिन हालचालीमध्ये कोणताही अडथळा निर्माण होत नसतानाही केंद्रीय राखीव पोलीस बलातील कॉन्स्टेबल पदाकरिता अवैधपणे अपात्र ठरविण्यात आलेल्या दारितापारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातून न्याय मिळालाय. न्यायमूर्तीद्वय अविनाश घरोटे व अभय मंत्री यांच्या न्यायपीठाने हा शेतकरी पुत्र देशसेवा करणारच असे स्पष्ट करून अपात्रतेची वादग्रस्त कारवाई रद्द केली. तसेच दुसरी अडचण नसल्यास त्याला कॉन्स्टेबल पदी नियुक्ती देण्याचा आदेश दिला. सिद्धांत क्रांतिवीर तायडे असे शेतकरी पुत्राचे नाव असून तो खामगाव येथील रहिवासी आहे. त्याच्या पायावर जन्मजात पांढरा चट्टा आहे. त्यामुळे त्याला 26 ऑक्टोबर 2024 रोजी अपात्र ठरविण्यात आले होते. सिद्धांतचे वकील ॲडव्होकेट स्वप्नील वानखडे यांनी विविध पुराव्यांच्या आधारावर हा वादग्रस्त आदेश अवैध असल्याचे सिद्ध केले. त्यांनी राजस्थान उच्च न्यायालयाने अशोक दुखिया प्रकरणात दिलेल्या निर्णयाचे उदाहरण दिले. 24 नोव्हेंबर 2023 रोजी प्रकाशित जाहिरातीनुसार सिद्धांतने CRPF कॉन्स्टेबल पदाकरिता अनुसूचित जाती प्रवर्गातून अर्ज केला होता. त्यानंतर त्याने लेखी परीक्षा उत्तीर्ण केली व शारीरिक चाचणीतही त्याला पात्र ठरविण्यात आले. शरीरावरील जन्मजात डागामुळे उमेदवाराला सशस्त्र दलाच्या नोकरीकरिता अपात्र ठरविले जाऊ शकत नाही असे या निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय ॲडव्होकेट वानखेडे यांनी शासकीय वैद्यकीय बाजू मांडली. सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक संतोष गवई. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.